आत्मक्लेश परिवर्तन मोर्चा निघतो, काय नेमकं आत्मक्लेश करणार? गेल्या 17 दिवसामध्ये प्रशांत डिक्कर यांनी आत्मक्लेशाच्या माध्यमातून हे जे मुरदाड सरकार आहे की ज्या सरकारनं शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळवून देण्यामध्ये कसूर केलेली आहे, त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेले जे नुकसान आहे त्या सगळ्या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याला मदत करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे। आज जो काय सोयाबीनचा, कापसाचा, तुरीचा भाव पडलेला आहे त्याला केवळ सरकारचं धोरण जबाबदार आहे। पाम तेलावरचा आयात कर कमी करणे, परदेशातून कापूस आयातीला परवानगी देणे, कांद्यावर निर्यात बंदी करणे आणि टांझानियातून अदानी सारख्या उद्योगपतीला डाळ आयात करण्यासाठी प्रोत्साहन देणे, या सरकारच्या धोरणामुळे या सगळ्या पिकांचे भाव पडलेले आहेत। आणि त्यांनी ही जी काही कृष्णकृत्य केलेली आहेत त्याचा परिणाम म्हणून गेल्या 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या 2.5% वाढलेल्या आहेत। पी साईनाथ सारख्या एक ज्येष्ठ पत्रकार म्हणतो की महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झालेली आहे, याची तरी लाज सरकारला वाटली पाहिजे। आणि म्हणून महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो, अन्याय करणारे बिनदिक्कतपणे अन्याय करतात त्यावेळी त्यांना जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे। त्यांचं अंतर्मन त्याच्या विरोधात बंड करून उठलं पाहिजे। म्हणून त्याला आत्मक्लेशाचा मार्ग पत्करावा, जेणेकरून त्याचा अंतरात्मा जागृत होईल आणि स्वतःचा धिक्कार तो करायला लागेल। यासाठी प्रशांत डिक्कर यांनी आज हा आत्मक्लेश केला। रक्ताळलेल्या पायानं हा माणूस शेतकऱ्यांच्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता, थंडीची लाट आली थंडीची पर्वा न करता चालत राहिला। खायला मिळेल ते खाल्लं, झोपायला मिळेल तिथं उघड्यावर झोपला, पण तो चालत राहिला। त्याची शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रती असलेली ही निष्ठा बघितल्यानंतर हा जो उद्देश होता तो उद्देश साध्य झाला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार।